नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 4 एप्रिलच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया महत्त्वाच्या अशा चालू घडामोडींना। पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की नुकतेच 1 एप्रिल 2025 ला प्रोजेक्ट टायगरला किती वर्ष पूर्ण झाली आहेत। ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी। या प्रोजेक्ट टायगरला नुकतंच 52 वर्षही पूर्ण झालेली आहेत। तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत। हे जे प्रोजेक्ट टायगर आहे त्याची सुरुवात 1 एप्रिल 1973 ला उत्तराखंडमधील जे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे त्या ठिकाणाहून झालेली आहे। हे आपण लक्षात ठेवायचं आहे। तसेच हे जे काही प्रोजेक्ट टायगर आहे त्याला सुरू का करण्यात आलेलं होतं, तर देशामधील जी वाघ आहेत त्यांची संख्या ही त्यावेळेस कमी होत चाललेली होती, म्हणून याच वाघांची संख्या वाढावी म्हणून या प्रोजेक्ट टायगरला सुरू करण्यात आलेलं होतं। आणि सध्या जर आपण बघितलं, या टायगर प्रोजेक्ट राबवल्यामुळे भारतामध्ये वाघांची संख्या ही 3682 एवढी झालेली आहे। दर 4 वर्षांनी वाघांची व्याघ्र जनगणनाही केली जात असते। या अगोदर 2022 ला नुकतंच वाघांची जनगणना झालेली आहे। त्यानुसार भारतामध्ये वाघांची सध्या संख्या ही 3682 एवढी आहे आणि जगामध्ये सर्वाधिक वाघ हे सध्या भारतामध्ये आढळतात। हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। तसेच सर्वाधिक वाघ हे भारतामधील मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत। तब्बल 785 वाघ त्या ठिकाणी पाहायला मिळतात। 29 जुलैला जागतिक व्याघ्र दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो आणि सध्या भारतामध्ये 58 व्याघ्र प्रकल्प आहेत। यामध्ये महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत। त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत। यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यात आहे। मेळघाट अमरावती बोर वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे। पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे। नवेगाव नागझिरा गोंदिया या जिल्ह्यात आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याचं क्षेत्र हे 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी हे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कॉमनवेल्थ ऑफ नेशन्सच्या महासचिव कोण बनले आहेत। ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए। शर्ली बोचवे या नुकतंच कॉमनवेल्थ ऑफ नेशनच्या महासचिव बनले आहेत। त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत। हे जे काही कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स आहेत त्याच्या महासचिव म्हणून शर्ली बोचवे हे जे काही आफ्रिकन महिला आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या आफ्रिकी महिला बनलेल्या आहेत, ज्या की घाना या देशाच्या आहेत। हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे, कारण या पदावर पहिल्यांदाच महिलेची नियुक्तीही करण्यात आलेली आहे। त्यासोबतच हे जे काही कॉमनवेल्थ आहे अर्थात राष्ट्रकुल, त्याविषयी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये सध्या एकूण 56 सदस्य देश आहेत आणि हे राष्ट्रकुल देश म्हणजे ज्या देशांवर ब्रिटिशांनी अगोदर सत्ता गाजवलेली आहे अशा देशांचा हा संघ असतो आणि याचं मुख्यालय युनायटेड किंगडम या देशामधील लंडन या ठिकाणी आहे। तसेच राष्ट्रकुल दिवस म्हणून 10 मार्चला साजरा करण्यात आलेला आहे आणि याच देशांदरम्यान राष्ट्रकुल स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जात असतात। तर याविषयी एवढे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। तसेच आपल्याला इतर ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत। तर शक्तिकांत दास हे प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत। या अगोदर ते RBIचे माजी गव्हर्नर होते। PK मिश्रा हे सुद्धा पंतप्रधानांचे मुख्य सचिव आहेत। अंजू राठी राणा या पहिल्या महिला विधी सचिव बनल्या आहेत। अजय शेठ हे भारताचे नवीन वित्त सचिव बनले आहेत। क्रिस्टी कॉवेंट्री या IOCच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेल्या आहेत। तसेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जे आहे त्याचे सरन्यायाधीश बनले आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना। RBIचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत ज्ञानेश कुमार। इस्रोचे नवीन अध्यक्ष V नारायणन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत विजया राहटकर। राज्य महिला आयोग जे आहे महाराष्ट्राचं त्याच्या अध्यक्षा बनल्या आहेत रुपाली चाकणकर। महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे। महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनल्या आहेत सुजाता सौनिक आणि महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, कारण बरेचसे असे विद्यार्थी आहेत फक्त आपले व्हिडिओ पाहत आहेत पण त्यांनी अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही। या चॅनलवरील कंटेंट परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करा, जेणेकरून
आपल्या मित्रांना सुद्धा यामुळे मदत मिळेल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. भारत व कोणत्या देशादरम्यान टायगर ट्रम्प 2025 या सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. अमेरिका आणि भारत या दोन देशांदरम्यान हे टायगर ट्रम्प नावाचं सैन्य अभ्यास पार पडलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही टायगर ट्रम्प नावाचा सैन्य अभ्यास आहे ते भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. याचं हे 4थ्या क्रमांकाचं एडिशन होतं आणि हे बंगालच्या खाडीमध्ये सध्या सुरू आहे. 1 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान हे सैन्य अभ्यास चालणार आहे. तसेच आपल्याला इतर जे महत्त्वाचे सैन्य अभ्यास झालेले आहेत या वर्षामध्ये ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर डेव्हिल स्ट्राईक नावाचा सैन्य अभ्यास भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास होता. एकोवेरिन सैन्य अभ्यास भारत व मालदीव या दोन देशांदरम्यान झालेला आहे, मालदीव या देशामध्ये. सायक्लॉन सैन्य अभ्यास भारत व इजिप्त या दोन देशांदरम्यान राजस्थान या ठिकाणी झालेला आहे. विंग्ड रायडर भारतीय सेना व भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास आहे. ला पेरोस बहुपक्षीय सैन्य अभ्यास आहे जे की फ्रान्स या देशामध्ये झालेला आहे. कोमोडो सैन्य अभ्यास हा सुद्धा बहुपक्षीय सैन्य अभ्यास होता जो की इंडोनेशिया या देशामध्ये झालेला आहे. ट्रोपेक्स 25 भारतीय सेना, भारतीय वायुसेना आणि भारतीय तटरक्षक दलाचा सैन्य अभ्यास हिंद महासागरामध्ये नुकताच पार पडलेला आहे. तसेच प्रचंड प्रहार नावाचा सैन्य अभ्यास हे आपल्या तिन्ही भारतीय सैन्य दलांचा सैन्य अभ्यास होता जे की अरुणाचल प्रदेश या ठिकाणी पार पडलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच स्पेसएक्स या खाजगी अंतराळ संस्थेकडून कोणते अंतराळ मिशन लॉन्च करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. फ्रेम 2 असं त्या अंतराळ मिशनचं नाव आहे जे की स्पेसएक्स या खाजगी अंतराळ संस्थेकडून त्याला लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही फ्रेम 2 आहे ते स्पेसएक्सचं अंतराळ मिशन आहे, त्याला नुकतंच लॉन्च करण्यात आलेलं आहे. पृथ्वीच्या ध्रुवीय कक्षांमध्ये जाणारं हे पहिलं मानवी अंतराळ मिशन असणार आहे. हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. आणि त्यासाठी रॉकेट वापरण्यात आलेलं होतं फाल्कन 9 जे की स्पेसएक्स या कंपनीचं आहे. तसेच स्पेसएक्स विषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा की अमेरिकेतील खासगी अंतराळ संस्था आहे, त्याचे संस्थापक आहे एलॉन मस्क. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच प्रकाशित द ग्रेट कॉन्सिलेटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. संजू चोपडा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही पुस्तक आहे ते लाल बहादूर शास्त्री जे भारताचे माजी पंतप्रधान होते यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक असणार आहे आणि याचं नुकतंच प्रकाशन हे करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला काही इतर महत्त्वाचे पुस्तकं जे नुकतंच प्रकाशित झालेले आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. ते आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. तर बिल गेट्स यांची आत्मकथा आहे अ सोर्स कोड. आर. अश्विन जो क्रिकेटपटू आहे त्याची आत्मकथा आलेली आहे आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी. सोनू सूद जो की अभिनेता आहे त्याची आत्मकथा आहे आय एम नो मसीहा. विश्वनाथ आनंद भारतीय बुद्धिबळपटू आहे त्याची आत्मकथा आहे माइंड मास्टर. सुरेश रैना जो क्रिकेटर आहे त्याची आत्मकथा आहे बिलीव. प्रियंका चोपडा जी अभिनेत्री आहे त्याची अनफिनिश्ड नावाची आत्मकथा आहे. मनोज नरवाने यांची आत्मकथा आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी. एस सोमनाथ जे की भारताचे इस्रोचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांची सुद्धा आत्मकथा आलेली आहे मल्याळम या भाषेमध्ये निलावू कोडीच्या सीमांगल नावाने. या महत्त्वाच्या काही आत्मकथा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या टेनिस खेळाडूने मियामी ओपन 2025चा किताब जिंकला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. आयर्ना सबालेंका. नुकतंच हिने मियामी ओपन 2025चा किताब जिंकला आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवा. हे जी काही मियामी ओपन 2025 स्पर्धा आहे ती एक टेनिस स्पर्धा आहे. त्याची विजेता आयर्ना सबालेंका ठरलेली आहे जी बेलारूसची टेनिस खेळाडू आहे आणि तिने अमेरिकेची जी जेसिका पेगुला आहे तिला पराभूत केलेला आहे. आणि या आयर्ना सबालेंकाच्या नावावर आता 19 WTA टायटल्स झालेले आहेत. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच सरहुल महोत्सव कुठे साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. झारखंड या राज्यामध्ये हे सरहुल नावाचं महोत्सव नुकतंच साजरा करण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला इतर काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे सरहुल महोत्सव आहे ते झारखंडमधील आदिवासी समुदायांचा महोत्सव आहे. या उत्सवादरम्यान जे साल वृक्ष असतो त्याची ते पूजा करत असतात आणि हे साल वृक्ष
झारखंड आणि छत्तीसगडचं राज्यवृक्ष सुद्धा आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही महोत्सव संमेलन जे नुकतंच झालेले आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. ग्रामीण भारत महोत्सव नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे. बिमस्टेक युवा शिखर संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी झालेलं आहे. राष्ट्रीय सुशासन संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी 12व्या क्रमांकाची वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई या ठिकाणी पार पडलेले आहे. 15व्या क्रमांकाचा एरो इंडिया महोत्सव कर्नाटकमधील बँगलोर या ठिकाणी झालेला आहे. इंडस फूड ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेशमध्ये झालेला आहे. 31व्या क्रमांकाची राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी झालेले आहे. ब्रिक्स युवा उद्यमिता संमेलन भारतामध्ये झालेलं आहे. काशी तमिल संगम 3.0 उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी झालेला आहे. चपचार कूट महोत्सव मिझोरम या राज्यामध्ये पार पडलेला आहे. न्यूकॉम युलो महोत्सव अरुणाचल प्रदेश, शाश्वत मिथिला महोत्सव गुजरात आणि होला मोहल्ला महोत्सव पंजाबमध्ये नुकतंच पार पडलेला आहे. हे महत्त्वाचे महोत्सव संमेलन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, विश्व ऑटिझम जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए 2 एप्रिलला नुकतंच वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे अर्थात विश्व ऑटिझम जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवा. तर दरवर्षी 2 एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश काय आहे तर ऑटिझम विषयी जागरूकता पसरवणे. त्यासोबतच आपल्याला ही जे काही ऑटिझम आजार आहे त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. हा मेंदूशी संबंधित आजार आहे. यामध्ये व्यक्तीला इतरांशी संवाद साधण्यामध्ये तसेच भावना व्यक्त करण्यामध्ये समस्या येतात. ज्या व्यक्तींना ऑटिझम हा आजार असतो त्या व्यक्तींचा मेंदू इतर व्यक्तींपेक्षा थोडा वेगळ्या प्रकारे काम करत असतो. यामध्ये लक्षणं काय दिसून येतात तर सामाजिक संवाद आणि भावना व्यक्त करण्यास त्यांना अडचणी येतात. तसेच काही वेळा हानिकारक किंवा स्वतःला हानिकारक वर्तन सुद्धा ते व्यक्ती करत असतात. तर हे मुद्दे आपल्याला या आजाराविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं या ठिकाणी आपण रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, नुकतेच पंतप्रधानांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि जो उत्तर होतं ऑप्शन नंबर ए निधी तिवारी या पंतप्रधानांचे आता खाजगी सचिव असणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न होता, भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय महाराष्ट्रात कोठे उभारण्यात आले? आणि जो उत्तर होतं ऑप्शन नंबर ए पुणे. त्यानंतरचा प्रश्न होता, भारताने कोणत्या देशात आयोजित इन्कोस सैन्य अभ्यासात भाग घेतला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी ग्रीस या देशामध्ये हे सैन्य अभ्यास पार पडलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच केंद्र सरकारने 2025-2026 या वर्षासाठी मनरेगाच्या मजुरीमध्ये वाढीची घोषणा केली. सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यात करण्यात आली? आणि जो उत्तर होतं ऑप्शन नंबर बी हरियाणा या राज्यामध्ये या मनरेगा जी काही योजना आहे त्याच्या मजुरीमध्ये वाढीची घोषणा करण्यात आलेली आहे. तर त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता, इंडियन ओपन स्क्वॅश 2025 महिला एकेरीचा विजेता कोण ठरला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी अनाहत सिंग. त्यानंतरचा प्रश्न होता, परमाणु मिशन अंतर्गत भारताने 2047 वर्षापर्यंत किती ऊर्जा उत्पादित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? आणि जो उत्तर होतं ऑप्शन नंबर बी 100 गिगावॅट. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, ज्युनियर पुरुष हॉकी विश्वकप 2025 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? आणि जो उत्तर होतं ऑप्शन नंबर ए भारतामध्ये हे जे काही ज्युनियर पुरुष हॉकी विश्वकप होणार आहे 2025चं त्याचं आयोजन केलं जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच इंटरनॅशनल झिरो वेस्ट डे कधी साजरा करण्यात आला? आणि जो उत्तर होतं ऑप्शन नंबर डी 30 मार्चला हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. या सर्व घडामोडींचा कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच किती खेळाडूंना 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर हे दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, एकूण 4 खेळाडूंना हा 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, सेबी अर्थात सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. बघूया मग किती विद्यार्थी आहेत की त्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर हे सांगायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या। तसेच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या, कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी मटेरियल आपण टाकत असतो। थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।